नमस्कार मित्रांनो, आपले मराठी नोकरी विषयाच्या या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण प्रश्नपत्रिका संच कोड सी घेणार आहोत. ही प्रश्नपत्रिका पोलीस भरती 2023 ची आहे. संच कोड सी. आपण आपल्या टेस्टला चालू करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला आहे, एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली तर त्याचे घनफळ किती पटीने वाढेल? पर्याय आहेत 2 पटीने, 3 पटीने, 4 पटीने आणि 8 पटीने. तर आपण मित्रांनो 5 सेकंदात त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशिया देश कोणता? याचा पहिला ऑप्शन आहे भारत, बी दक्षिण कोरिया, सी जपान, डी तैवान. याचंही उत्तर देण्याचा आपण 5 सेकंदात प्रयत्न करायचा आहे. तर तिसरा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली. पहिला ऑप्शन आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी टी एन शेषन, सी सुकुमार सेन, डी नीला सत्यनारायण. याचंही 5 सेकंदात उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, गटात न बसणारी संख्या ओळखा. 61, 63, 67, 73, 81, 91, 103, 101. याचे आपल्याला पर्याय दिलेले आहे 4. पहिला पर्याय आहे ए 61, बी 81, सी 91, डी 101. याचंही आपण 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, 5वा प्रश्न आहे, मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिला ऑप्शन आहे इचलकरंजी, दुसरा आहे सांगली, तिसरा सातारा, चौथा कोल्हापूर. याचंही आपण 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, 6व्या आपण प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे, तो प्लस कडे या शब्दातील षष्टीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रूप कसे होईल? याचे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर तुम्ही ते पहा आणि त्याचे उत्तर देण्याचा 5 सेकंदात प्रयत्न करा. मित्रांनो, 7व्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ थांबवून देखील याचे उत्तर काढू शकता. 8व्या प्रश्नाकडे वळूया आपण. एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश डॅश आकारला जातो. आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याचे आपण 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपले मॉक टेस्ट देखील होईल. आपण 9व्या प्रश्नाकडे वळूया. शेतकऱ्यांनी जिल्ह्यात सारा बंदीची चळवळ सुरू केली. याचे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. याचाही आपण 5 सेकंदात उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, 10वा प्रश्न आहे, जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल? त्याचे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. पहिला उद्या,
दुसरा आज नंतर 2 दिवसांनी, तिसरा परवा, चौथा आज नंतर 3 दिवसांनी. तर तुम्ही याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. 11वा प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. याचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 4. मित्रांनो, तर हे प्रश्न खूप सोपा आहे आणि खूप वेळा भरतीच्या परीक्षेला लेखीलाही पडलेला आहे. तर याचा ऑप्शन आहे पहिला पुस्तकांचे, दुसरा वनस्पतीचे, तिसरा आंब्याचे, चौथे किल्ल्याचे. मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. 12वा प्रश्न आहे, खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो, याला आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. पहिला क्षणिक, दुसरा राठ, तिसरा नंतर, चौथा पूर्वी. याचे आपण 5 सेकंदात प्रश्नाचे उत्तर द्या. 13वा प्रश्न आहे, 33, 34, 35. पुढे एक दिलेला आहे, तिथली संख्या आपण ओळखायची, तिथं कोणती संख्या येणार. त्यानंतर 37 दिली, त्यानंतर 38 दिली, त्यानंतर 39 दिली. या संख्यांची सरासरी 36 आहे. तर x ची किंमत किती असेल? x ची किंमत असेल, याला मित्रांनो आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 4, 40, 32, 42, 36. 14वा प्रश्न आहे, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? यालाही मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. फ्रान्स नौदल, अमेरिकन नौदल, श्रीलंकन नौदल, बांगलादेशी नौदल. याचे आपण उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. 15वा प्रश्न, जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव कोठे पार पडला? यालाही आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई, तेलंगणा. 16वा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, इथे बघा आपल्याला काय दिले आहेत. ACE, FHJ, KMO. याचा अर्थ कसा होतोय, A आणि C याच्यामध्ये एक लेटर आहे, C आणि याच्यामध्ये एक लेटर आहे. असंच ह्यातलं पुढचं कोणतं येणार, पण E नंतर F लगेच दिलंय, म्हणजे त्यातलं गॅप नाही. त्याच्यानुसार तुम्ही ओळखू शकता कोणतं असेल. खूप सोपा प्रश्न आहे, पडतो भरतीला. 17वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने डॅश डॅश हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. यात 4 ऑप्शन दिले आहेत. 10 जून, 10 जुलै, 10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर. 18वा प्रश्न, देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते? बघा मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे देवा, तिसरा आहे देव्या, तिसरा आहे देवे, चौथा आहे देव. मित्रांनो, 19वा प्रश्न आहे, शुभम वानिल यांना 3:5च्या प्रमाणात 24 केळी वाटल्या तर शुभमला मिळालेल्या केळी किती? पहिला ऑप्शन आहे 8, दुसरा आहे 15, तिसरा आहे 12 आणि चौथा आहे 9. तुम्ही याचे उत्तर काढू शकता. तुम्ही मराठी नोकरी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांच्या चॅनलवरती बघा याचे उत्तर कसे काढायचे ते दाखवले आहे. तर 20वा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ChatGPT हा रोबो यंत्रमानव या अमेरिकी कंपनीने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणला. कोणता आणला त्याचे तुम्ही उत्तर देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याचा पहिला ऑप्शन आहे ओपन AI, दुसरा आहे ओपन PAI, तिसरा आहे ओपन फॉर यू, चौथा ओपन QR. तर पुढील आपला प्रश्न आहे 21वा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखक डॅश डॅश येथे आहे. तर त्याला आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे मुंबई, चौथा आहे चेन्नई.
एक खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे 22. समसंबंध ओळखा. मंगळवार, शनिवार, चैत्र. याला आपल्याला 4 ऑप्शन दिले होते. वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद. याचे उत्तर तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. पुढील प्रश्न आहे 23. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. फारकत होणे. त्याची आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत 4. वेगळे होणे, सामावून घेणे, हाकलून देणे, बहिष्कृत करणे. तर तुम्ही मला सांगतो, हा खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचे उत्तर तुम्हाला जमलेच पाहिजे. पुढील प्रश्न आहे 24. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना टिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. याला 4 ऑप्शन आहेत. 25%, बी 30%, सी 40%, डी 50%. हा एक खूप सोपा प्रश्न आहे. पुढील आणि शेवटचा आजच्या व्हिडिओतील प्रश्न आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस मी असेल तर त्याचा परिघ किती असेल? याचे तुम्ही उत्तर काढू शकता मित्रांनो. पुढील व्हिडिओत तुम्हाला याचं उत्तर कसं काढायचं ते दाखवले जाईल. यासाठी आपण आपल्या मराठी नोकरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच व्हिडिओ बनवून पाठवू शकेल. नमस्कार मित्रांनो.